नमस्कार मित्रांनो, शाश्वत विद्युतमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोलर टेक्निशियन या ट्रेडचे MCQ बघितले होते, जे की आपले झाले होते 25 नंबरच्या स्लाईडपर्यंत. तिथपासून आपण आता पुढे कंटिन्यू करणार आहोत. मागच्या याच्यामध्ये आपला क्वेश्चन होता लास्ट, वायरिंग सिस्टीमचे प्रकार खालीलपैकी कोणते आहे, आणि त्याचे उत्तर होते वरीलपैकी सर्व. आज आपण पुढचा क्वेश्चन स्टार्ट करणार आहोत. प्रश्न आहे, विद्युत चुंबकाचे उपयोग कुठे केला जातो? दिलेल्या पैकी ऑप्शन ए आहे विद्युत घंटी म्हणजेच इलेक्ट्रिक बेल, ऑप्शन बी सर्किट ब्रेकर और मध्ये रिले, ऑप्शन सी पर्याय ए आणि पर्याय बी, ऑप्शन डी आहे वरीलपैकी नाही. तर तुम्हाला माहीतच आहे की जे इलेक्ट्रिक बेल आहे त्यामध्ये पण आपण चुंबकाचा वापर करतो. सर्किट ब्रेकर आणि रिलेमध्ये पण इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर करतो. त्यामुळे दिलेल्या ऑप्शनपैकी दोन्ही ऑप्शन आपले बरोबर आहे, म्हणून आपला उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच ऑप्शन ए आणि ऑप्शन बी. विद्युत घंटी, सर्किट ब्रेकर आणि रिलेमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटचा उपयोग केला जातो. तुम्ही त्याचे इंटरनल स्ट्रक्चर हे दिलेल्या इमेजमध्ये पाहू शकता. जो हा भाग असतो आपला मॅग्नेटचा, हा दिलेला आहे. इथं एका कोअरवर आपण वाइंडिंग राऊंड अप केलेली आहे. पुढचा प्रश्न असा आहे, जर तुम्हाला सोलर पॅनल हे उत्तर गोलार्धात बसवायचे असल्यास त्याची दिशा कोणती राहील? ऑप्शन ए उत्तर दिशेला, ऑप्शन बी दक्षिण दिशेला, ऑप्शन सी पूर्व दिशेला आणि ऑप्शन डी वरील सर्व दिशेला. जर आपण नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये राहत असलो, जर आपल्याला आपल्या घरावर किंवा आपल्या जागेमध्ये सोलर पॅनल बसवायचे आहे, तर आपण सोलर पॅनलची दिशा ही कोण्या साईडला ठेवणार आहे? तर दिलेल्या ऑप्शनपैकी ऑप्शन नंबर बी जे की आपले करेक्ट उत्तर आहे, दक्षिण दिशेला. पुढचा असा प्रश्न आहे, न्यूट्रल पॉइंट हा खालीलपैकी कोणत्या कनेक्शनमध्ये उपलब्ध असतो? ऑप्शन ए स्टार कनेक्शन, ऑप्शन बी डेल्टा कनेक्शन, ऑप्शन सी पर्याय ए आणि पर्याय बी आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी नाही आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की हे जे कनेक्शन असतं स्टार कनेक्शन, याला आपण वाय कनेक्शनसुद्धा म्हणतो. दुसरं जे आहे ते डेल्टा कनेक्शन असतं. यामध्ये सिम्पली आर, वाय आणि बी असे फेज दिलेले असतात, आणि स्टारमध्ये आर, वाय आणि बी, आणि जो सेंटर पॉईंट असतो तो आपला न्यूट्रल असतो. म्हणून दिलेल्या ऑप्शनपैकी आपले उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, स्टार कनेक्शनमध्ये न्यूट्रल पॉईंट हा उपलब्ध असतो. पुढील प्रश्न असा आहे की चित्रातील डायग्रामचे नाव काय आहे? यामध्ये ऑप्शन ए इन्स्टॉलेशन डायग्राम, ऑप्शन बी लेआउट डायग्राम, ऑप्शन सी वायरिंग डायग्राम आणि ऑप्शन डी वरील सर्व. जी आकृतीमध्ये बघता त्या जे डायग्राम आहे त्याचे नाव आहे इन्स्टॉलेशन डायग्राम. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, इन्स्टॉलेशन डायग्राम. ही डायग्राम आपल्याला इन्स्टॉलेशनबद्दल डिटेल माहिती प्रोव्हाइड करते. पुढचा प्रश्न असा आहे, MCCBचे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते आहे? म्हणजेच काय, MCCBचा फुल फॉर्म काय आहे? ऑप्शन ए मिनिएचर सर्किट कोस्ट ब्रेकर, ऑप्शन बी मोल्डेड केस सर्किट ब्रेकर,
ऑप्शन सी मिनिमम करंट सर्किट ब्रेकर आणि ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर असे आहे ऑप्शन नंबर बी मोल्डेड केस सर्किट ब्रेकर. हे आपण हाय करंट रेटिंगसाठी वापरतो. पुढचा प्रश्न आहे आकृतीमधील चिन्हाचे नाव काय आहे. म्हणजेच काय तर दिलेल्या सिम्बॉलचे नाव काय आहे. ऑप्शन ए लॅम्प लाईट, ऑप्शन बी 40 वॅटचे 3 लॅम्प, ऑप्शन सी 40 वॅटचा 1 लॅम्प, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर दिलेल्या ऑप्शनपैकी ऑप्शन नंबर बी 40 वॅटचे 3 लॅम्प हे या सिम्बॉलचे पूर्ण नाव आहे. हा जो सिम्बॉल आहे आपला हा लॅम्पचा सिम्बॉल आहे आणि 3 हे नोज आणि 40 वॅट हे त्याचे रेटिंग आहे. तर 3 लॅम्प 40 वॅटचे आहे असे या सिम्बॉलचे नाव आहे. पुढचा प्रश्न असा खालील चित्रामधील उपकरणाचे नाव काय आहे. म्हणजेच काय तर दिलेल्या फोटोमध्ये जे काही उपकरण किंवा घटक दाखवला आहे ते कशाचं आहे किंवा त्याचे नाव काय आहे. ऑप्शन ए किटकॅट फ्यूज, ऑप्शन बी हायर रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज, ऑप्शन सी वायर फ्यूज आणि ऑप्शन डी वरील सर्व. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज. याला इन शॉर्टमध्ये आपण HRC फ्यूजसुद्धा म्हणतो. दिलेल्या इमेजमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे HRC फ्यूज बघू शकता. पुढचा प्रश्न आहे RCCB पूर्ण रूप खालीलपैकी कोणते आहे. म्हणजेच काय RCCBचे फुल फॉर्म काय आहे. ऑप्शन ए रेसिडियल सर्किट करंट ब्रेकर, ऑप्शन बी रिटर्न केस सर्किट ब्रेकर, ऑप्शन सी रेसिडियल करंट सर्किट ब्रेकर आणि ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर RCCBचा फुल फॉर्म असतो रेसिडियल करंट सर्किट ब्रेकर. पुढचा प्रश्न असा आहे की खालीलपैकी ट्रान्सफॉर्मरचे महत्त्वाचे पार्ट्स कोणते आहेत. ऑप्शन ए स्टील टँक, ऑप्शन बी सिलिका जेल ब्रीदर, ऑप्शन सी बकोज रिले, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. यामध्ये ऑप्शन ए दिलेला आहे स्टील टँक, ऑप्शन बी सिलिका जेल ब्रीदर जे की तुम्ही या इमेजमध्ये बघत आहे. हे यामध्ये हे ब्रीदर दाखवलेले आहे. स्टील टँक म्हणजेच मेन टँक झालेली आहे. नंतर बकोज रिले हा इथं दिलेला आहे. ही वरीलपैकी सर्व पार्ट्स आहेत म्हणजे भाग आहेत. हे ट्रान्सफॉर्मरचे महत्त्वाचे पार्ट्स आहेत. यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. इमेजमध्ये तुम्ही बघू शकता की एक्सप्लोजन वेंट, ऑइल गेज, थर्मामीटर, बुशिंग, मेन टँक. या टँकमध्ये तुमचे ट्रान्सफॉर्मर ऑइल, ट्रान्सफॉर्मर कोअर, ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग असणार. हे रॅडिएटर आहे कूलिंगसाठी. बकोज रिले, ब्रीदर आणि कॉन्झर्वेटर टँक हे सर्व महत्त्वाचे ट्रान्सफॉर्मरचे पार्ट आहेत. पुढचा प्रश्न असा आहे की जर तुम्हाला सोलर पॅनल हे दक्षिण गोलार्धात बसवायचे असल्यास त्याची दिशा कोणती राहील. ऑप्शन ए उत्तर दिशेला, ऑप्शन बी दक्षिण दिशेला, ऑप्शन सी पूर्व दिशेला, ऑप्शन डी वरील सर्व दिशेला. दिलेल्यापैकी आपले उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर दिशेला. जर तुम्ही साऊदर्न हेमिस्फिअरमध्ये राहत असाल तर तुमच्या सोलर पॅनलची दिशा ही नॉर्दर्न साईडला असायला पाहिजे म्हणजे उत्तर दिशेला. पुढचा प्रश्न असा आहे की खालील सूत्र कशासाठी वापरले जाते. आता दिलेले सूत्र असं आहे CT म्हणजे टोटल कॅपॅसिटन्स
इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3 प्लस डॉट 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 प्लस Cn. हा जो फॉर्म्युला आपण वापरत आहे हा कशासाठी वापरतो? ऑप्शन ए सिरीज सेमी कॅपॅसिटर, ऑप्शन बी पॅरलल कॅपॅसिटर, ऑप्शन सी आहे पर्याय ए आणि बी म्हणजे सिरीज किंवा पॅरलल, आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी नाही. हा फॉर्म्युला आपण पॅरललसाठी वापरतो जेव्हा आपले कॅपॅसिटर पॅरलली कनेक्टेड असतात. टोटल कॅपॅसिटन्स काय राहणार आपले C1 C2, याला आपण CAB सुद्धा म्हणू शकतो, C1 प्लस C2. पुढचा प्रश्न असा आहे की जी सिरीज MCB आपण कोणत्या लोड उपकरणासाठी वापरतो? म्हणजेच काय, जी सिरीज जो MCBचा टाईप आहे आपण तो कोणत्या लोडसाठी वापरू शकतो? ऑप्शन ए मोटर, ऑप्शन बी एअर कंडिशनर, ऑप्शन सी हेलोजन लॅम्प, वरीलपैकी सर्व. यापैकी जे आपले करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी, वरीलपैकी, जसं मोटर, एअर कंडिशनर म्हणजे AC आणि हॅलोजन लॅम्प या सर्वांसाठी आपण जी सिरीज MCB वापरतो. पुढचा प्रश्न असा आहे की अर्थिंग वायरचा कलर कोड खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन ए पिवळा, ऑप्शन बी पिवळा आणि हिरवा, ऑप्शन सी काळा आणि ऑप्शन डी आहे पांढरा. दिलेल्या ऑप्शनपैकी आपले उत्तर आहे बी, ऑप्शन बी पिवळा आणि हिरवा. यामध्ये तुमची जी वायर असणार आहे ती टोटली पिवळ्या कलरची पिवळी वायर असणार आहे आणि त्यावर एक ग्रीन कलरची लाईन असणार आहे. इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमची अर्थिंगची वायर असणार आहे. पुढचा प्रश्न असा आहे की फायर अलार्म सिस्टमच्या कामाची नियमित तपासणी महिन्यामध्ये किती वेळा केली पाहिजे? ऑप्शन ए 2 वेळा, ऑप्शन बी 1 वेळा, ऑप्शन सी 4 वेळा आणि ऑप्शन डी वरीलपैकी नाही आहे. याचे करेक्ट उत्तर आहे 1 वेळा. महिन्यातून 1 वेळा तुम्ही फायर अलार्म सिस्टीमची नियमित तपासणी केली पाहिजे की त्यामध्ये काही फॉल्ट वगैरे आहे का, कनेक्शन वगैरे सगळ्या गोष्टीची ट्रायल घेतली गेली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे अल्टरनेटिंग म्हणजे सायनोसॉइडल करंटसाठी फॉर्म फॅक्टर किती असतो? ऑप्शन ए आहे 1, ऑप्शन बी 1.11, ऑप्शन सी आहे 2.22 आणि ऑप्शन डी आहे 4.44. ऑप्शन ए मध्ये 1 दिलेला आहे. दिलेल्या ऑप्शनपैकी आपले करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी. फॉर्म फॅक्टरचा फॉर्म्युला इथं दिलेलाच आहे. फॉर्म फॅक्टर म्हणजेच RMS व्हॅल्यू अपॉन ॲव्हरेज व्हॅल्यू. यालाच आपण RMS व्हॅल्यूला आपण इफेक्टिव्ह व्हॅल्यू सुद्धा म्हणतो. पुढचा प्रश्न असा आहे की विद्युत शक्ती म्हणजे पॉवरचे प्रकार खालीलपैकी कोणते आहे?
AC पॉवरमधील आपले जे पॉवर आहे त्याचे वेगवेगळे टाईप्स आहे, जसं ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवर. तर दिलेल्या ऑप्शनपैकी आपले ऑप्शन नंबर डी वरील सर्व हे करेक्ट उत्तर आहे. यामध्ये ॲक्टिव्ह पॉवर जी की वॅटमध्ये मोजली जाते, ॲपरंट पॉवर जी की व्होल्ट ॲम्पियरमध्ये मोजली जाते म्हणजे VA मध्ये, आणि रिॲक्टिव्ह पॉवर व्होल्ट ॲम्पियर रिॲक्टमध्ये मोजले जाते, वायरमध्ये मोजली जाते. पुढचा प्रश्न असा आहे की आकृतीमधील VI आलेख कशाचा आहे, म्हणजेच दिलेल्या आकृतीमध्ये VI कर्व कशाचा आहे. ऑप्शन ए PV सेल, ऑप्शन बी झेनर डायोड, ऑप्शन सी PN जंक्शन डायोड आणि ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर यामध्ये आपले उत्तर आहे ऑप्शन ए PV सेल. दिलेल्या इमेजमध्ये तुम्ही PV सेलचा VI कर्व बघत आहे, ज्यामध्ये एक्स ॲक्सिसला व्होल्टेज आणि वाय ॲक्सिसला ॲम्पियर घेतलेलं असून यामध्ये जो हा कर्व आहे तो पॉवरचा कर्व आहे. यामध्ये मॅक्झिमम पॉवर इथं दाखवलेली आहे. ओपन सर्किट व्होल्टेज, शॉर्ट सर्किट करंट ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे अर्थिंगच्या दोन प्रमुख श्रेणी कोणत्या. ऑप्शन ए सिस्टम अर्थिंग आणि ऑप्शन बी आहे इक्विपमेंट अर्थिंग. ऑप्शन सी पर्याय ए आणि बी, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर दिलेल्या ऑप्शनपैकी आपले करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी पर्याय ए आणि बी. पुढचा प्रश्न आहे आकृतीमध्ये जोडलेल्या प्रतिरोधाचे एकूण प्रतिरोध काढण्याचे सूत्र खालीलपैकी कोणते आहे. यामध्ये दिलेलं आहे की हे असे रजिस्टर आहे, हे सिरीजमध्ये कनेक्टेड आहे. R1, R2, R3 आणि R4. तर दिलेल्या ऑप्शनपैकी तुमचे करेक्ट फॉर्म्युला कोणता आहे हे ओळखायचं आहे. ते सिरीजमध्ये जेव्हा रजिस्टर कनेक्ट असतात, आपला फॉर्म्युला असतो टोटल रेजिस्टन्स इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 आणि प्लस R4. सिरीजमध्ये आपण टोटल रेजिस्टन्सची बेरीज करतो. त्यामुळे दिलेल्या ऑप्शनपैकी ऑप्शन नंबर ए आपले हे करेक्ट उत्तर आहे. सिरीजमध्ये आपले व्होल्टेज ड्रॉप हा वेगवेगळा राहतो आणि करंट हा सारखा वाहत असतो. पुढचा प्रश्न असा आहे की मल्टीमीटरचे खालीलपैकी प्रकार कोणते. ऑप्शन ए ॲनालॉग मल्टीमीटर, ऑप्शन डी डिजिटल मल्टीमीटर, ऑप्शन सी क्लॅम्प मल्टीमीटर आणि ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ॲनालॉग मल्टीमीटर, डिजिटल मल्टीमीटर बघतच आहे आणि क्लॅम्प मीटर सर्वांनी बघितलेलेच आहे, जे की आपण इनलाईनमधला करंट मोजण्यासाठी विदाऊट वायर ब्रेकिंग न करता आपण वापरू शकतो. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. पुढचा प्रश्न असा आहे आकृतीमधील चिन्हाचे नाव काय आहे, म्हणजेच दिलेल्या जो इमेज आहे त्या इमेजमधील सिम्बॉलचे नाव काय आहे. ऑप्शन ए PV सेल, ऑप्शन बी इन्व्हर्टर, ऑप्शन सी चार्ज कंट्रोलर आणि ऑप्शन डी वरीलपैकी नाही.
यामध्ये जे ऑप्शन बी आहे ते आपले करेक्ट उत्तर आहे. इन्व्हर्टर जे की DC ला AC मध्ये कन्वर्ट करते. या सिम्बॉलमध्ये दाखवलेलं आहे की इनपुट हे DC आहे जे डबल लाईननी दाखवलेले आहे स्ट्रेट लाईननी, आणि आउटपुट हे AC आहे जे की सायनोसिडल वेव्हचा सिम्बॉल दाखवलेला आहे. म्हणजेच इनपुटला DC सप्लाय येणार, हे इन्व्हर्टर इथं DC आलेला आहे आणि आउटपुटला AC सप्लाय प्रोव्हाइड करणार आहे. पुढचा प्रश्न असा आहे, MI मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट प्रकारचे उपकरण कोणत्या प्रकारच्या सप्लायसाठी वापरल्या जाते किंवा साठी वापरतो? ऑप्शन ए AC, ऑप्शन बी DC, ऑप्शन सी पर्याय ए आणि बी, आणि ऑप्शन डी आहे वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पर्याय ए आणि बी. MI मूव्हिंग आयरन टाईपचे इन्स्ट्रुमेंट आपण AC किंवा DC सप्लायमधील करंट किंवा व्होल्टेज मोजण्यासाठी आपण MI टाईपचे इन्स्ट्रुमेंट वापरतो. MI म्हणजेच मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर कोणते आहे? ऑप्शन ए करंट ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन बी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, ऑप्शन सी पर्याय ए आणि बी, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये कन्फर्म भेटणार आहे. ज्यावेळेस आपल्याला सबस्टेशनचा क्वेश्चन आला होता, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मरचा क्वेश्चन आला होता, तेव्हा मी हे एक्सप्लेन केलेले आहे. इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर म्हणजेच करंट ट्रान्सफॉर्मर आणि पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हे आहेत. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पर्याय ए आणि बी. पुढचा प्रश्न आहे, आकृतीमधील चिन्हाचे नाव काय आहे? दिलेल्या आकृतीमध्ये इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे सिम्बॉल दाखवलेला आहे. ऑप्शन ए मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट, ऑप्शन बी मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट, ऑप्शन सी मोजणी करण्याचे इन्स्ट्रुमेंट, आणि ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मूव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट. हा सिम्बॉल तुम्हाला जेव्हा मीटर वगैरे बघणार तुम्ही, त्याच्यामध्ये डायलच्या तिथं तुम्हाला इथं दिलेले असतात. असा टी, असा उलटा यू, किंवा हा जो सिम्बॉल आहे हा असा दिलेला असतो. यावरून आपल्याला त्या इन्स्ट्रुमेंटचे टाईप किंवा प्रकार माहिती पडतो की MI टाईप आहे की MC म्हणजेच मूव्हिंग कॉईल, PMMC परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट आहे का. यावरून आपण ठरवणार की ते AC साठी आहे की DC साठी आहे. पुढचा प्रश्न आहे, परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल इन्स्ट्रुमेंट म्हणजेच PMMC इन्स्ट्रुमेंट उपकरण कोणत्या प्रकारच्या सप्लायसाठी वापरतो? दिलेल्या ऑप्शनपैकी आपला ऑप्शन नंबर बी हे करेक्ट उत्तर आहे. आपण PMMC टाईप इन्स्ट्रुमेंट DC सप्लायसाठी वापरतो. पुढचा प्रश्न आहे, लाइटिंग अरेस्टरचे खालीलपैकी प्रकार कोणते आहेत? ऑप्शन ए हॉर्न गॅप अरेस्टर, ऑप्शन बी मल्टी गॅप अरेस्टर, ऑप्शन सी वॉल टाईप अरेस्टर, आणि ऑप्शन डी वरील सर्व. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. लाइटिंग अरेस्टर हे आपण लाइटनिंगपासून प्रोटेक्शन करण्यासाठी वापरतो. यामुळे आपल्या सिस्टमचे प्रोटेक्शन होते. थँक यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग.